आज बऱ्याच दिवसानं आटपाडीमध्ये आपली सभा होते आणि ती सभा अजिबात स्फोटक नसणार आहे. कारण ज्या गोष्टीसाठी आपण सातत्यानं संघर्ष करत होतो की गावगाड्यातल्या लोकांच्या मतावरती आपण एकदा विधानसभेमध्ये गेलं पाहिजे. विधानसभा कुठं आहे आपण तर बघितलीच नव्हती. आमचे सगळे पत्रकार मित्र इथं आहेत, त्यांना सगळ्यांना माहित आहे. आम्ही पोस्टर छापायचो, असा आमचा फोटो पुढे छापायचो आणि मागे विधान भवनाचा फोटो छापायचो. तो त्या छापणाऱ्याला माहित असेल तो कुठून घेत होता, आम्हाला माहित नव्हतं. मुंबईमध्ये विधानसभा विधान भवन कुठं आहे आम्ही बघितलं नव्हतं. मंत्रालय कुठं आहे, त्याला मजले किती आहेत हे आम्हाला माहित नव्हतं. कुठल्या मजल्यावरती कुठला मंत्री बसतो याचा आमचा काही थांग पत्ता नव्हता. परंतु आम्ही खुणगाठ बांधली होती की गावगाड्यातल्या सामान्य माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान दिलंय, ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, तो अधिकार आणि तो हक्क मिळवायचाच म्हणून आम्ही आटपाडी खानापूर तालुक्यामध्ये काम करत होतो. आज व्यासपीठावरती माझे अनेक सहकारी आहेत. अनेक महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये सगळे महापुरुष व्यासपीठावरती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाला जे अभिप्रेत आहे, ज्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे, त्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून सर्व महामानवांच्या प्रेरणेनं आपण महाराष्ट्रभरामध्ये अनेक वर्ष काम करतोय. खरं तर आजचा हा सत्काराचा सोहळा माझ्या सगळ्या सहकार्यांनी आयोजित केला. त्यांनी कधी प्लॅनिंग केलं, काय केलं मला माहित नाही. मी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला होतो आणि मला सांगितलं की आटपाडीकरांनी जत मध्ये आमदार झाला म्हणून सत्काराचा कार्यक्रम ठेवलाय. रणजित आयवळे इथं बोलले, मी खूप वेळा धडका इथं घेतल्या की बाबा आपण आमदार झालं पाहिजे, पण त्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकलो नाही. परंतु जेव्हा 6 डिसेंबर 2006 झरे गावामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची पहिली शाखा काढून मी माझा राजकारणाचा शुभारंभ केला. 2009 विधानसभा माझ्या जीवनातली मी पहिल्यांदा खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढलो. हे श्रेय कुणाला जातं? हे श्रेय खानापूर आटपाडी तालुक्यातल्या त्या लोकांना जातं की समोर अमावस्याची काळी कुट्ट रात्र असताना जो अंधार असतो की समोरचं काहीच दिसत नाही, एकदम काळा कुट्ट, अशा काळ्या कुट्ट अंधाऱ्या रात्री एखादा काजवा चमकावा आणि उजेड पडावा, तशा पद्धतीनं इथल्या तालुक्यातल्या लोकांना जेव्हा प्रस्थापित लोक निवडणुका लढत होते, ज्याच्याकडे कारखाना आहे, ज्याच्याकडे सूतगिरणी आहे, ज्याच्याकडे बँकांच्या अनेक शाखा आहेत, ज्यांच्याकडे मोठी शिक्षण संस्था आहे, मोठा दूध संघ आहे, असाच माणूस विधानसभेची निवडणूक लढवू शकतो असं प्रत्येक माणसाच्या डोक्यात असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, ज्याला स्वतःला राहायचं घर नव्हतं, मी जेव्हा भाषण करायचो तेव्हा विरोधक म्हणायचे याला राहायला घर नाही, याच्याकडे फक्त कापड आहेत आणि सफारी गाडी आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. मी जेव्हा भाषण करायचो तेव्हा लोक टीका करायचे. पण तेव्हा 2009 गुळेवाडी सारखं गाव फक्त एक मतदान माझ्या विरोधामध्ये दिलं. एक मतदान 2009 साली. गुलेवाडी सारखं गाव ज्यांनी 0 मतदान विरोधकांना दिलं 2009 साली. सेनगेवाडी सारखं गाव जिथं कधी मतदानच विरोधकांना पडलं नाही, त्याला काय माहित होतं मी पुढे आमदार होणार की नाही होणार. आणि म्हणून आटपाडी तालुक्यातल्या विभूतवाडी पासून
गुळेवाडी, कुरुंदवाडी, झरे, पारेकरवाडी, माझं गाव पडळकरवाडी, पिंपरी बुद्रुक, तरसवाडी, घरनिकी, दांगडेवाडी, बेरगळवाडी, घाणन, जांभुळणी, कामत, वलवण, चिंचाळे, खरसुंडी, मिटकी, आवटेवाडी असेल, धावडवाडी असेल, कानकात्रेवाडी, गुलेवाडी, हे जे सगळी गावं आहेत, तनपुरेवाडी, नेलकरंजीच्या अंतर्गत असणारी मिटकरवाडी, मानेवाडी, इकडं परत गेलं तर हिवतड, गोमेवाडी, काळेवाडी, तळेवाडी, करगणीचं तर अतिप्रेम. एवढं मोठं गाव, एवढ्या मोठ्या गावानं नेहमी माझ्यावरती प्रेम केलं. काळेवाडी सारखं गाव ज्यांनी खूप माझ्यावरती प्रेम केलं. तळेवाडी, अरे वर्गणी पण द्यायची, मतं पण द्यायची, असं कुठं राजकारण असतं काय? हा, बनपुरी सारखं गाव, इतकं मोठं गाव. तेव्हा मी पेपरमध्ये बातमी वाचली, आटपाडी तालुक्याची ती राजधानी आहे. अशा गावानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं पाठबळ उभा केलं. माळेवाडी असेल, पात्रेवाडी असेल, मतं मला कमी जास्त पडली असतील. शेतपळे सारखं गाव, तडवळे सारखं गाव, लेंगरेवाडी, मासाळवाडी, अरे माझं तर माहेरघर आहे. या लोकांनी प्रचंड ताकद मला त्या काळामध्ये दिली. इकडं खंजोडवाडी असेल, येपावाडी असेल, तिकडं माडगुळे असेल, बोंबेवाडी, आंबेवाडी, लोणारवाडी, कवटुळी, पिंपरी बुद्रुक, भिंगेवाडी सारखं गाव, मापटेमळ्यासारखं गाव. अरे आटपाडी तर इतकं मोठं गाव आहे, मी जायचं कोणाकडं, कार्यकर्ता पुढे काम करायला नाही, पण लोक मला मतं देत होती. निंबवड्यासारखं गाव तर प्रचंड प्रेम माझ्यावरती केलं. मुडेवाडी, निंबवडे, वाक्षेवाडी, अनुसवाडी, वन साइड सगळी गावं. काय गावं माझ्याबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये नव्हती, परत आली. गलवेवाडी सारखं गाव आज माझ्यावरती जीवापाड प्रेम करतं. आवळाई सारखं गाव, पळसखेड सारखं गाव, विठलापूर सारखं गाव, सेरेवाडी, अरे कितीतरी गावं आहेत. उंबरगाव, तिथली ठोंबरेवाडी, तिथली तडसवाडी, वन साइड सगळी गावं. ज्यांना पुढे काही माहित नव्हतं म्हणे गोपीचंद धनगराचा नेता आहे. अरे दिगंजीत कुठल्या धनगराचं मतदान आहे? कुठल्या खरसुंडीमध्ये कुठल्या धनगर समाजाचं मतदान आहे? 1 नंबरचं मतदान मला दिगंजीनं दिलं लोकसभेला. 1 नंबरचं मतदान. कुणी नव्हतं तिथं. पुजारवाडी सारखं गाव, तिकडं लिंगिवडे, त्यांची माडिकवाडी, तिथली ठोंबरेवाडी, नंतर आपलं राजेवाडी सारखं गाव, 12 बलुतेदारांचं क्रांतिकारी गाव, राजेवाडी सारखं गाव. अरे या सगळ्या गावांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती प्रचंड प्रेम केलं. म्हणून आज गोपीचंद पडळकर तुमच्या समोर आहे, महाराष्ट्राच्या समोर आहे. हे सगळं पहिलं श्रेय जातंय ते तुम्हाला. ब्युटी सरांनी सांगितलं की मी जेव्हा जत मध्ये निवडून आलो आणि भेवघाट वरती आमचा सहकारी मित्र एबीपी माझाचे कुलदीप माने आले, मला म्हटले तुम्ही मुलाखत द्या. हे श्रेय कुणाला जातं? आणि म्हणून मी जबाबदारीनं बोललो होतो की माझ्या राजकारणाचा पाया या खानापूर आटपाडीतल्या जनतेने खोदला. त्या पायामध्ये महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने दगड नाही सिसवतलं इतकं मजबूत पाया केला. तुम्हाला महाराष्ट्रातला धनगर समाज, विदर्भ, कोकण, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, सगळ्या लोकांनी माझ्यासारख्या फटक्या कार्यकर्त्यावरती भयंकर प्रेम केलं आणि माझा पाया एकदम मजबूत करून टाकला. 18 पगड जाती, 12 बलुतेदार, गरीब मराठा, ओबीसी, मायनर ओबीसी आणि फटक्या विमुक्तांनी माझ्या या जीवनामधल्या राजकारणातल्या जीवनातली भिन्न